नमस्कार, मी मानसी नाईक खरेरा. आपलं स्वागत करते reseal.in प्रेझेंस पावर्ड बाय भारत ATMच्या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे यशोस्तुते. आधुनिक काळातील गुरुशिष्य परंपरेचा एक नवा अध्याय मांडणारी आणि समस्त उद्योग जगतासमोर आदर्श निर्माण करणारी आपल्या मराठी उद्योजक गुरुशिष्याची जोडी आज आपल्या भेटीला आली आहे. तर जाणून घेऊयात गुरु मदन साखरे आणि शिष्य उमेश थोरात यांच्याविषयी. नमस्कार उमेशजी. नमस्कार. नमस्कार मदनजी. नमस्ते. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते उमेशजी. तुम्ही जेव्हा सरांना जॉईन झालात तेव्हाचा काय काळ होता आणि काय म्हणून तुम्ही सरांना जॉईन केलात? 2015 मध्ये मी महाराष्ट्रामध्ये आलतोय आणि तेव्हा मला जॉबची फार गरज होती. तर अमरावतीमध्ये सरांकडे जॉब अवेलेबल होता. मी त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट केला. त्यांनी डायरेक्टली म्हटलं ठीक आहे ऑफिसला ये आणि जॉईन कर. ऑफिसला गेल्यावर मी त्यांना भेटलो आणि ॲज अ पिऊन मी तिथे जॉब स्टार्ट केला. ॲज अ पिऊन म्हणून तुम्ही सरांच्या फर्म. अच्छा, ओके. तर बेसिकली ऑफिस साफसफाई करणे, सरांना पाणी वगैरे देणे. जी. बट ॲज अ नॉट रिलेशन एम्प्लॉईज अँड बॉस. हां. रिलेशन खूप सारखे होते. म्हणजे असं वाटायचं नाही की एक बॉस म्हणून आपल्याला काम सांगत आहे, असं वाटायचं एक भाऊ आपल्याला काम सांगत आहे. उमेश हे काम करून घ्यायचं, झालं ना उमेश हे काम करून घ्यायचं हक्कानी. जी. पण काही चुकी झाली तर असं नाही की तुझ्यामुळे का चुकलं ते काम, ॲंग्री नाही करते ते. अच्छा. हां. तर खूप रिलेशन आमचे जुळत गेले. जेवणाचा वेळी आपण सोबत बसायचो. ॲक्च्युली अदर ऑफिसमध्ये बॉस त्यांचा केबिनमध्ये, एम्प्लॉईज त्यांच्या केबिनमध्ये. जी जी. बट आमच्याकडे तसं काही नाही. आम्ही सोबत सारखे खालते बसायचो आणि एकामेकाच्या डब्यातून मला भाजी दे, मला पोळी दे, असं मिळून खायचं आम्ही. सो क्यूट. मदन सर, तुम्ही ऑफिसमध्ये इतक्या खेळीमेळीचं वातावरण ठेवता, तुम्ही हे वर्क एथिक्स कुठून शिकलात? खूप सुंदर प्रश्न विचारला. हे खेळीमेळीचं वातावरण मूळतः संस्कारातून यायला पाहिजे आणि ते संस्कार मला आमच्या वारकरी संप्रदायातून मिळालेले आहे. वा. मी जेव्हा माझा शून्यातून मी हे सगळं विश्वनिर्मिती केली तेव्हा माझा जो काळ होता, अगदी पडतीचा काळ ज्याला म्हणतो, त्यावेळेस मी सर्व सोडून एक पंढरपूरला दिंडीच्या मागं गेलो होतो. आणि जे दिंडीत जे शिस्त असते, जी माऊलीची एक परंपरा चाललेली आहे, ज्याला बंधुप्रेमचं नातं असतं, ज्याला माऊली असं म्हणतात, त्या माऊलीच्या प्रेरणेतून हे खेळीमेळीचं वातावरणाचे एक इथिक्स जे ज्याला म्हटलं जातं ते मी शिकलेलो आहे. वा. माझी कंपनी ही मनुष्यबळ पुरवणारी कंपनी आहे. शासनाच्या विविध भागात ह्युमन रिसर्च झालं, सिक्युरिटी झालं, गार्डनिंग झालं, अशा विविध प्रकारचे कामं आमच्या कंपनीमार्फत केल्या जातात. आणि कोण व्यक्ती कशा प्रकारचा आहे, त्याची लेवल काय आहे, तो कशा प्रकारे आपण म्हणजे रत्न पारखायची जे हे आहे ते माझ्याकडे आहे. आणि उमेशमध्ये ते मला गुण दिसले. आणि आमच्या ऑफिसमध्ये हे बॉसगिरी जो प्रकार इतर ऑफिसमध्ये चालतो तो आमच्या ऑफिसमध्ये सहसा चालत नाही. म्हणजे सर्व समान या आम्ही रीतीनं काम करतो, जेणेकरून कामाची पद्धत चांगल्या प्रमाणे सुधारल्या जाते आणि एक कामाला एक वेगळेपण निर्माण होतं. उमेशजी, या खेळीमेळीच्या वातावरणात तुमची ग्रोथ कशी होत होती? कधी असं वाटायचं की मोकळेपणानं आम्ही यांच्यासोबत बोलायचो. जी. की सर मला हे प्रॉब्लेम आहे, हे सॉल्व्ह होऊ शकते का? सर लगेच हा होऊ शकते. मला कधी पैशाची प्रॉब्लेम झाली ते सुद्धा अजूनही सॉल्व्ह होते. ते त्याच्यात नो इश्यू, ते अजूनही सॉल्व्ह होते. ॲडव्हान्स लागला तर बाकीच्यांना तरी मला ॲडव्हान्स आधीच मिळून जायचा. तर तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होता. तर पण घरची परिस्थिती खूप फार खराब होती माझी. बाबा माझे ऑटो रिक्षा चालवायचे. बरं. आणि दादा इंजिनिअरिंग करायचे. तर दोघांचं शिक्षण आणि खर्च बाबालाच काढायचं होतं. माझी आई हाऊसवाईफ आहे. तर मला असं वाटलं की इतके वर्ष जॉब करून जरी आपण परिस्थिती फेरबदल नाही होत आहे, आपला जो बेस पाहिजे तो इन्कम नाही होत आहे जनरेट. तर मग सरांकडे बघून असं वाटलं की आपण पण एखादा बिझनेस करावा का, ज्यामधून आपल्याला नवीन इन्कम जनरेट झाली पाहिजे, ज्यामधून आपली परिस्थिती बदलली पाहिजे. जी. तर असा विचार आला आणि खूप विचार केला की नेमका बिझनेस कुठला करायचा. तर सरांचा ऑफिसमध्ये जॉईन असताना ते विचार सुरू राहायचे. कामात थोडेसे भूलचूक व्हायची, हे फाईल तिकडे ते फाईल तिकडे असे पण विचार सुरू व्हायचे. नंतर असं आठवलं, मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये पेपरमध्ये अमूलची ॲड बघितली होती. ते न्यूज होती की अमूल दूध डेअरीनी
वार्षिकमध्ये 1.5 करोड रुपयाची ॲडव्हर्टाइजमेंटला खर्च केलेला आहे. तर मला तो पॉईंट जरासा नोटीस झाला की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये असं काय आहे की कंपनी स्वतःहून इतका त्याचं इन्व्हेस्ट करत आहे. मग मी त्याचा थोडासा अभ्यास केला आणि असं कळलं की कंपनी जुनी असो की नवीन असो, पण त्याला ॲडव्हर्टाइजमेंट करावंच लागते. विदाउट ॲडव्हर्टाइजमेंट त्याचा प्रॉफिट शक्यच नाही, मार्केटिंग शिवाय प्लेस नाही आहे, पॉसिबलच नाही. ॲब्सोल्युटली. सो दॅन मी असा विचार केला की मी ॲडव्हर्टाइजमेंट फील्ड निवडणार. पण ॲडव्हर्टाइजमेंटसाठी कसं काय काय नॉलेज नव्हती. मग मी अमरावतीमधला ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सी म्हणजे नॉलेज घेतलं की ते कुठल्या कुठल्या प्रकारचे काम करायचे. जी. तर असं आढळलं की कोणी पण एक ॲडव्हर्टाइजमेंटचं काम करायचं, दुसरा तो नाही करायचा, दुसरा तो वेगळं करायचा. मग मी असा कॉन्सेप्ट केला की 12 ॲडव्हर्टाइजमेंट टाईप मी माझा फॉर्ममध्ये ठेवणार, म्हणजे कस्टमरला दुसऱ्याकडे जायची संधीच नाही देणार. बरं, अंडर वन रूफ म्हणजे बेसिकली. आणि त्या दृष्टिकोनाने मी माझा कॉन्सेप्ट सुरू केला आणि कस्टमरकडे जायला लागलो. उमेशजी, हे एवढं सगळं होत असताना तुम्ही सरांकडे काम करत होता का? हो मॅडम, मी ऑफिसमध्ये सुद्धा काम करायचो आणि कॉन्सेप्ट माइंडमध्ये होता की ॲडव्हर्टाइजमेंटचं नॉलेज घ्यायचं आहे. तर सरांचं काम सुरू असताना मी सरांचं काम संपलं लगेच त्यांच्याच सिस्टमवर त्यांच्या इंटरनेटनी मी माझं काम करायचं. मग मी माझं काम करायचं, त्यावर सर्च करायचो व्हॉट इज द ॲडव्हर्टाइजमेंट मॅटर, व्हॉट इज द ॲडव्हर्टाइजमेंट टाईप, आणि मी नोट डाऊन करायचं आणि ते माझ्याकडे डायरीमध्ये ठेवायचं. असं खूप टाईमपर्यंत मी केलं. नंतर कस्टमरकडे जेव्हा फर्स्ट कस्टमरकडे गेलो मी, त्यांचा आणि माझा बोलण्यात तात्पर्य नव्हता, ते कॉन्टॅक्ट नाही झाला. मग मला असं झालं की ॲक्च्युली कस्टमरसोबत जे बोलण्याची लिंक असते ते ॲक्च्युली काय असते. मग ऑफिसला मी सरांना कस्टमरसोबत बोलताना पाहिलं आणि मी ते मीटिंग्स बघायला लागलो. ते पूर्ण असं बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण पण ह्या एक रूटनी जर कस्टमरला कन्व्हिन्स केलं तर आपण डेफिनेटली त्यामध्ये सक्सेस होऊ. आणि ते सक्सेस झालंही. मी त्या यांनी काम केलं आणि सक्सेस ते झालं. मग मला कस्टमर हळूहळू एक एक कस्टमर मिळत गेले. खूप दिवसानंतर एक कस्टमर मला मिळाला फायनली. बट त्यांनी मला विचारलं की मी तुला काम देत आहे, बट तुझं व्हिजिटिंग कार्ड आहे का, तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड दे, मी तुला नंतर कॉन्टॅक्ट करणार. तर मग माझ्याकडे व्हिजिटिंग कार्ड प्रिंट करायलासुद्धा पैसे नव्हते. तर मी कटोरा नाका इथे एक शाळा आहे, तिथे मी ॲज अ कोरिओग्राफर मुलांना डान्स शिकवला 1 महिना. डान्स शिकवला ॲज अ कोरिओग्राफर? बरं. मी डान्ससुद्धा करतोय. तर त्याच्यातून मला 1500 रुपये मिळाले आणि त्या 1500 रुपयाचं मी माझ्या लाईफमध्ये माझे व्हिजिटिंग कार्ड प्रिंट केले. आणि प्रिंट केल्यानंतर जेव्हा कस्टमरला परत व्हिजिटिंग करायला गेलो, त्यांना व्हिजिटिंग कार्ड दिला. सर माझं व्हिजिटिंग कार्ड तुम्ही मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, मी तुला काम तर देऊन देणार, बट मला तुझी ऑफिस बघायची आहे, तुझे स्टाफ बघायचा आहे, तू कसा प्रकारे काम करते मला ते बघायचं आहे. मग तेव्हा मला असं तरी वाटलं की आता आपण व्हिजिटिंग कार्ड तर प्रिंट केले, पण त्यावर ॲड्रेसच कुठला मेन्शन नाही केलेला, तर कस्टमरला कुठल्या प्रकारे आपण ऑफिसला बोलवायचं. मग मी खूप विचार करता 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 मग ऑफिसला सेकंड डेला परत जॉबला जेव्हा आलो, तर माइंडमध्ये ते सारखं चालू होतं, सरांसोबत बोलू का, डिस्कस करू का. तर मग फायनली सायंकाळी जेव्हा ऑफिस बंद करायची टाईम आली, तेव्हा मी ॲज अ घाई म्हणजे असत गेलो आणि सर काही बोलायचं आहे, बोलू का, हा बोल ना. मग सरांना मी सांगितलं की सर हे सुरू असताना मी असं माझं वेगळं इन्कमसाठी असं प्लॅनिंग करत होतो आणि मला एक कस्टमर मिळालेला आहे, बट तो मला विचारायचा की तुझी ऑफिस कुठं आहे, आणि माझं हे व्हिजिटिंग कार्ड आहे पण याच्यावर माझं ऑफिसचा ॲड्रेससुद्धा नाही आहे. सरांना हे ऐकल्यावर फार आनंद वाटला की माझा एम्प्लॉई म्हणजे माझ्यासारख्या बिझनेसची माइंड एक सोच ठेवत आहे म्हणून. त्यांनी खुशी मला म्हटलं की आपली बॅक ऑफिस खाली आहे, तुझं तिचं ॲडव्हर्टायझिंगचं काम सुरू करून दे. माफ करा उमेशजी, मी तुम्हाला थांबवते. मदन सर, हा सगळा उपद्व्याप ऐकल्यानंतर तुमची काय रिॲक्शन होती? ऑब्व्हियसली मला आनंदच झाला, पण तेवढीच त्याची काळजी पण मला वाटायला लागली. कारण की कसा एखादा नवीन उद्योजक जेव्हा उद्योगाची संधी निर्माण करतो, तर तो अपयशी व्हायला नको. जे माझ्या आयुष्यात झालं की यशाची संधी आपल्याला एक वेळा मिळतं आणि ते जर आपण गमावली तर तो शेवटपर्यंत ती संधी प्राप्त करू शकत नाही. आणि योगायोगाने याला ही संधी उपलब्ध झाली. यामध्ये हा कसा सक्सेस होईल हा जास्त विचार माझ्यामध्ये आला. अगदी बरोबर बोलताय तुम्ही सर.
मदन सर, जेव्हा तुम्ही उमेशजींसारखे होतकरू होता, धडपडत होता, तेव्हाच्या काही आठवणी? आठवणी तर भरपूर आहे सांगायजोगत्या. 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं, जी. त्याच्यानंतर 12वी केलं आणि घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याकारणानं आपण इतर क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याकरता पैशाची खूप आवश्यकता भासत होती आणि घरी फक्त 2 एकर शेती आणि वडील कोतवाल. तर या सगळ्या बाबीचा विचार करून मी 11वी 12वी हे आर्ट्समध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर मी तंत्रशिक्षण म्हणजे ITI हा कोर्स केला. परंतु नोकरी तरीही कुठं मिळत नव्हती आणि शेतावरचं कामं करणं, जे पडेल ते काम मी करायला शिकलो. त्या कामामध्ये कसलीही शरम न बाळगता आणि आजच्या उद्योजकांना हेच लक्षात ठेवलं पाहिजे की जे मिळेल ते काम आपण करायला पाहिजे आणि ते काम करता करताच माणूस हा पुढे जात असतो. तर जे मिळेल ते काम मी करायला लागलो आणि त्याच्यानंतर हे असं आपलं कुठपर्यंत, कारण की घरची सर्व जबाबदारी माझ्यावर होती आणि या दृष्टिकोनातून आणि वय पण वाढत होतं, घरचे लग्नाला पण फोर्स करत होते. म्हणून आता आपण आणि आजची समाजाची अशी स्थिती आहे का जर मुलगा जर काही नोकरी करत असेल तर त्यालाच मुलगी मिळते. बरोबर आहे. आणि दुसरा विचार मग शेती असेल तर शेती किती असेल, मी अल्पभूधारक, 2 एकर शेतीवाल्याला कोण मुलगी देणार. तर म्हणून मी मग पुण्याचा रस्ता पकडला, कारण की आपल्या औद्योगिक नगरी म्हणजे पुणे, मुंबई आणि मुंबईमध्ये सध्या तरी जीवन जगणं फार अशक्य आहे इतक्या तोडक्या नोकरीच्या याच्यात. मग मी पुणे हे क्षेत्र निवडलं आणि पुणे क्षेत्र निवडताना मी एका कंपनीच्या इंटरव्ह्यूला गेलो. तिथं गेल्यानंतर मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला तर पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मला फेल केलं. अरे तुझं वय काय आहे, 28 वर्षाचा तू झाला आणि आता आमच्याकडे 28 वर्षातला जॉब नाही आहे. आणि त्यावेळेस मॅडम सांगायचं मी म्हणजे आवर्जून सांगतो की परत जायला पण माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणजे त्यावेळेस 20 रुपयाची पुण्यात PMCची ते पास मिळत होती, ती पास काढून मी आलो. आणि आता सांगता सांगता तितका हावरून जाते माणूस की म्हणजे आता रात्रीची काय आपली म्हणजे जायची कशी परिस्थिती आहे या भावनेत मी तो विचार करत करत त्या कंपनीच्या गेटवरच संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थांबलो. वेळ असा होता की बा आता हे मुलं येतील बाहेर आणि या कंपनीच्याच बसमध्ये बसून आपण जायचं. तर जेव्हा ज्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता तेच वापस आले आणि त्यांनी मला पाहिलं आणि परत मला बोलवून घेतलं. अरे तुला मी काही जे सांगितलं ते इंग्लिशमध्ये सांगितलं का, गुजरातीमध्ये सांगितलं का, इतके ओरडून मला त्यांनी सांगितलं. आणि मी जेव्हा त्याचं माझं कथन मी त्यांच्याजवळ केलं की सर मला खरोखरच मला जॉबची गरज आहे, माझी घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे, माझं माझे आईवडील माझ्या याच्यावर अवलंबून आहेत आणि मी जर आज जॉब नाही केला तर सर, आणि तुम्हाला दुसरा विषय असा सांगतो की मला जायला पण माझ्याकडे सर पैसे नाही आहे. तर त्या सरांच्या मनात थोडीशी कळवळ निर्माण झाली आणि ज्यावेळेस पहिल्या इंटरव्ह्यूच्या वेळेस माझा बायोडाटा जो फाडला होता त्यांनी मला परत बायोडाटा मागितला आणि तो बायोडाटा त्यांनी आपल्या खिशात ठेवला. तो दिवस होता शुक्रवार आणि ते घरी चालले गेले. मी त्या बसमध्ये जाऊन पुन्हा मग भोसरीला येऊन माझ्या त्या रूममध्ये राहिलो. तर शनिवार गेला आणि रविवारी त्यांचा फोन मला आला की तू कुठं आहे. तर म्हटलं सर मी इथं आहे. तर तू लगेच चिंचवडच्या नाक्याजवळ ये, मी तुला काम देतो. आणि तो जो क्षण होता, तो जो वेळ मला अजूनही आठवते का माझ्या आयुष्यातला याला टर्निंग पॉईंट ज्या म्हणतात का जे पडेल ते काम, मग कसलाही विचार नव्हता केला आता आपल्याला काम कोणचं आहे, काय करणार, कसं करणार. आणि मी तर वर्करची अपेक्षा केली होती आणि मी सरांच्या गाडीत बसून गेलो. सरांनी गाडीतच इंटरव्ह्यू चालू केला. तुझं नाव काय, तुला PFबद्दल माहिती आहे का, तुला ESIबद्दल माहिती आहे काय. त्याच्यानंतर मला त्यांनी कंपनीत नेलं आणि कंपनीत नेल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का दिला. आजपासून तू या सगळ्यांचा सुपरवायझर. मी तर देवाचे आभारच मानले का आपण एक वर्करची नोकरी मागितली आणि आपल्याला सुपरवायझरची नोकरी मिळाली. हा केवळ योगायोग आणि प्रयत्नाला मला वाटतं यश मिळालेलं होतं. आणि माझा आनंद हा गगनात मावेन असा झाला. पहिला फोन माझ्या वडिलांना लावला की बाबा मला सुपरवायझरची नोकरी मिळाली. अक्षरशः डोळे भरून आले होते, कारण की घरची इतकी हलाखीची परिस्थिती असताना 20 रुपये रोजाना मॅडम आम्ही शेतात कामाला जायचो. बापरे. आणि त्यावेळेची इतकी परिस्थिती बेकार होती की घरी गहू नाही मिळायचे. तर कंट्रोलचे जे कार्ड असते ते 10 जणांचे कार्ड जमा करून त्या शिधा कार्डावरचा आम्ही कंट्रोल आणायचं. अशा या परिस्थितीतून गेल्यानंतर तो जो आनंद होता तो एक वेगळाच आनंद होता. आणि माझ्या वडिलाला इतके आनंद सुरू आले का त्यावेळेस अर्धा तास नुसतं वडील रडत होते. मी सुपरवायझर तू मला मास्करी करत आहे म्हणे. म्हटलं नाही बाबा तुमची शपथ. बाबांना खोटं वाटलं की सुपरवायझर म्हणून लागलं. आणि मला पहिली खुर्ची भेटली, सुपरवायझरची अशी कॅबिन होती,
त्याच्यावर रजिस्टर होते आणि त्या 500 कामगारांचा मी बॉस म्हणजे त्या कंपनीतला, म्हणजे ते अनपेक्षित भेटलेलं असं यश होतं आणि तिथून मी माझ्या जीवनाची सुरुवात केली. आणि ते जे 500 मुलांचं मी सुपरवायझर म्हणून जी मला नोकरी मिळाली होती, त्या मुलांसोबत राहताना त्या मुलांचं वागणं कसं असते, बोलणं कसं असते, त्यांना ऑब्झर्व कसं करायचं, त्यांच्यासोबत राहून त्यांच्या मनातले विचार कसे ओळखायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी ते जणू काही माझ्यासाठी ते एक विद्यापीठ होतं. त्या विद्यापीठात मी ह्या सगळे गुण शिकलो. आज माझ्या कंपनीचा हा 5-6 राज्यामध्ये पसरलेला जो व्याप आहे, याचं शिक्षण मी त्या 500 मुलांच्या मागं जे घेतलेलं होतं ते मला कामी पडलं आणि त्याच मुलांमधून मी उमेशसारखे मुलं पारखायला शिकलेलो होतो. वा. उमेशजी, मी पुन्हा तुम्हाला विचारू इच्छिते, मदन सरांची तुम्हाला कशी मदत झाली? नंतर सरांनी एकही क्षण काही विचार न करता मला म्हटलं की उमेश, बॅक ऑफिस पूर्ण खाली आहे, तू तिथं तू स्वतःचा व्यवसाय, तुझा स्वतःचा सेटअप सुरुवात करू शकतो. नंतर मी विचार आला की सरांनी मला इतकी मोठी मदत केली आहे. मी बॅक ऑफिसला सुरुवात करायला गेलो तर कस्टमरचं नेमकं हेच होतं की तुमच्याकडे स्टाफ, आता ऑफिस मिळाली होती बट स्टाफ राहिला होता आणि कॉम्प्युटर सिस्टम राहिली होती. मी परत सरांकडे गेलो, सर सिस्टमची रिक्वायरमेंट ठीक आहे, जे आमचं ऑलरेडी जे सिस्टम युजेबल नव्हत्या ते सरांनी तिकून काढायला लावल्या, डॅशबोर्ड लावायला लावल्या, तू हे सिस्टम यूज कर. आणखीन एक, सर इंटरनेट पाहिजे होतं, सरनी परत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली. बट सरनी ना मला मंथली ऑफिस रेंट काहीच न घेता मला युजली ते यूज करायला दिलं आणि त्याच्यातून माझं बरंच काही सुरुवात झाली. नंतर मला हळूहळू कस्टमर जे फॉलोअप वाढायला लागले. आता मला कस्टमरकडे डिजिटल मार्केटिंगचा क्रेज होता. तर कस्टमरकडे व्हिजिट करताना आता मला व्हिजिटिंग कार्ड नाही, मला त्यांना वेगळं काहीतरी प्रेझेंटेशन करायचं होतं. तर मला असं वाटलं की आता लॅपटॉपवर आपण प्रेझेंटेशन देऊ तर त्यांना असं वाटेल की आपली कंपनी प्रोफेशनल आहे. मग परत सरांकडे लॅपटॉप घ्यायचं होतं. सरांनी तेव्हा मला बिझनेस डॉक्युमेंट्स, बिझनेस लोन आणि लॅपटॉप हे सुद्धा तिन्ही सरांनी करून दिलं. वा. आणि बिझनेस लोन घेतल्यानंतर माझं लॅपटॉपही परचेज केलं. आणि म्हणजे सरांनी फक्त सरांच्या एका कॉलवर ते काम झालं होतं, मला अजूनही आठवते. बँकमध्ये म्हणजे आधी खूप चक्कर मारले मी पण कुठे काम न झालं. नंतर सरांनी फक्त एक कॉल केला होता की माझा एम्प्लॉई आहे, त्याला अशी अशी मदत पाहिजे, त्यांना लोन हवी. आय थिंक 3 दिवसात ते फाईल पूर्णपणे सबमिट झाली आणि धनतेरसला मला धन मिळालं, म्हणजे लोन मिळाली. क्या बात आहे. आणि तेव्हाच मी लॅपटॉप परचेस केलं आणि तेव्हापासून सरांचा सपोर्ट आहे मला. ते अजूनपर्यंत मी बॅक कुठं पाहिलं नाही आहे, सरांचा फुल टू सपोर्ट असते मला. उमेशजी, तुम्ही अजूनही मदन सरांकडे काम करता का? बॅक ऑफिस माझी तिकडे होती पण मी मॉर्निंगला आल्यावर आधी माझे काम सरच्या कॅबिन म्हणजे त्यांच्या जागेवर बसून माझे काम करायचो, PF ECG वगैरे भरून. नंतर फ्री टाईम मिळाला की मी बॅक ऑफिसला जायचो, बॅक ऑफिसचे काम करायचो. तर असं सडनली झालं. पण 2-3 वेळा सरांनी नोटीस केलं की मला कस्टमरचे कॉल येत आणि तर कस्टमरला सांगायचं सर मी बिझी आहे, मी नंतर कॉल करतो. तर सरांना असं वाटलं की याचा लॉस नव्हता, म्हणजे माझं काम करताना याला त्याचा फ्युचर नको मागे जायला, म्हणून सरनी मला समोरून सांगितलं की आता माझे काम तरी तू पूर्णपणे हे कर, तू बॅक ऑफिस आहे तुझी ते पूर्णपणे तू सांभाळ, एका वेळेस एकच काम कर. अँड सरांनी जबाबदारी माझ्यावर अंगावर एक दिली होती की तुला ऑफिसचं भाडं द्यावं लागेल. पण ते ॲक्च्युली त्यांच्या मनातून होतं. त्यांचा कन्सेप्ट हा होता की जर माझ्यावर काही दबाव नाही राहणार तर मी मन लावून काम नाही करणार. इंटेन्शन्स छान होते. तर सरांचं मन असं होतं की याच्यावर मी दबाव ठेवणार तर तो त्या इंटेन्शननं काम करणार की मला 10,000 रुपये जनरेट करून द्यायचे आहे सरांना आणि वरची अमाऊंट मला घ्यायची आहे. आणि तो सरांचा निर्णय फार सक्सेसफुल ठरला. पण जनरेट होते पण सर अजूनही पेमेंट घेत नाही आणि मी अजून देतही नाही. तुमच्या बिझनेसचा जो व्याप आहे त्याबद्दल काहीतरी सांगा ना. आणि उमेशजींचा टेक ऑफ जो तुम्ही करून दिलेला आहात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्या कंपनीचं नाव आहे MDS फॅसिलिटीज. या नावाबद्दलही थोडंसं हे आहे. जेव्हा मी कंपनीची सुरुवात केली तर काय नाव ठेवायचं हा पहिला प्रश्न मराठी उद्योजक किंवा कोणत्याही उद्योजकासमोर येतं. माझं नाव आहे मदन दादाराव साखरे आणि तो वेळ असा होता की त्या एकाच दिवसात मला तो उद्योग चालू करायचा होता आणि म्हणून मग नाव काय द्यायचं इतक्या जास्त विचार न करता एक शॉर्ट फॉर्म म्हणून MDS
MDS फॅसिलिटीज म्हणजे सगळ्या प्रकारची सेवा, गार्डनिंग असो, हाऊसकीपिंग असो, सिक्युरिटी असो, ऑल टोटल मॅनपॉवर असो, ह्या आपण ज्या सोयी पुरवतो. म्हणून MDS फॅसिलिटी ही मी कंपनी 2012-13ला मी उभी केली. आणि सुरुवातीचा असाच काळ खूप कष्टाचा हे गेला, काम मिळत नव्हतं तेव्हा. आणि पुण्यासारख्या परिस्थितीत ही कंपनी उभा करणं हे फार अवघड होतं. माझी होमटाऊन जी अमरावती सिटी आहे, मी पुन्हा अमरावतीला आलो आणि अमरावतीहून मी या कंपनीची सुरुवात केली. परंतु अमरावतीमध्ये औद्योगिकीकरण खूप कमी आहे आणि तिथं या कंपनीला वाव मिळणं शक्य नव्हतं. परंतु मला 2014मध्ये एक 13 माणसाची ऑर्डर, म्हणजे सुरुवातची माझी पहिली 13 माणसाची मला ऑर्डर मिळाली. आणि जो आनंद मला माझ्या नोकरीत लागण्यात झाला होता त्याच्यापेक्षा 10 पट आनंद पहिली ऑर्डर मिळण्यात झाला. आणि 13 माणसाचे आज 1300 माणसं जवळपास माझ्याकडे काम करत आहेत. आणि गेल्या 6 राज्यात माझं काम चालतं आहे. साधारण कंपनीचा टर्नओव्हर 30 करोड रुपयापर्यंत गेला. ब्युटिफुल. आणि सर्व स्टॅट्युटरी कंप्लायन्स आमची कंपनी पूर्ण करते. मुलांना ट्रेनिंगपासून तर सगळ्या गोष्टीची, म्हणजे कामगाराची, आपण त्या कामगाराच्या चळवळीतून गेलेलो आहोत. म्हणजे कामगार काय असतं हे आपल्याला माहीत आहे, म्हणून तो दुखावला गेला नाही पाहिजे या गोष्टीकडे मी जास्त लक्ष देतो. झारखंड झालं, बिहार झालं, कलकत्ता, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, टाटा स्टील प्लॅन्टपासून तर बोकारो स्टील प्लॅन्ट, दुर्गापूर स्टील प्लॅन्ट, पॅरादीप, इंडियन ऑइल रिफायनरी, अशा बऱ्याच क्षेत्रात, गुजरात असो, अहमदाबाद असो, ई टेंडरिंगच्या माध्यमातून आम्ही कामं घेतात. स्वच्छतेची कामं घेतो, साफसफाई, सिक्युरिटी, गार्डनिंग, अशा प्रकारचं विविध उपक्रमातून आम्ही विस्तार करत अशी प्रकारची मी ही कंपनी वाढवलेली आहे. छान. उमेशजी, तुमचा व्यवसाय सुरू होऊन साधारणतः वर्ष झालं असेल, तुम्ही कुठे पोचला आहात? मी युमे ॲडव्हर्टायझिंग कंपनी ह्या नावाने माझी सुरुवात केलेली आहे. साधारण आधी तर लोकल कस्टमर मिळायचे आणि गव्हर्नमेंटचे कामसुद्धा मला अजून भेटलं नाही, पण माझा प्रयत्न आहे गव्हर्नमेंटचे कामसुद्धा मी घेणार. तर आता लोकल लेवलवर काम मी घेत आहे. पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबई, पुणे आणि नागपूरला हे तिन्ही इथं आहे कंपन्या जे माझ्याकडे वर्किंगला आहे. साधारण माझा सध्या सरांचा खूप आहे, माझा 10 लाखाचा टर्नओव्हर आहे. हरकत नाही. आणि सरांचा सपोर्ट राहिला तर तो पण वाढणार ऑब्व्हियसली. येस, निश्चित. मदन सर, उमेशजींसाठी तुम्ही आजपर्यंत जे काही केलं, मला असं वाटतं तुम्ही सगळ्या उद्योजकांसाठी एक रोल मॉडेल आहात. गुरु शिष्याच्या या नात्याला पुढच्या वाटचालीसाठी यशोस्तुते कुटुंबातर्फे मनापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.